कृष्ण आणि तृणावर्ताची कथा. कृष्णाचा पहिला वाढदिवस झाला होता. एके दिवशी यशोदामाई कृष्णाबरोबर खेळत होत्या. खेळता खेळता त्यांना कृष्ण खूप जड वाटू लागले, म्हणून त्यांनी कृष्णाला अलगद जमिनीवर बसवले आणि त्या घरातलं काम करण्यासाठी आत गेल्या. तेवढ्यात अचानक हुश हुश जबरदस्त वादळ सुटलं आणि काळकुट्ट वादळ उठलं. या वाऱ्यातून एक मोठा वादळ राक्षस तृणावर्त आला आणि त्याने कृष्णाला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं. वृंदावनभर धुळीचं वादळ उठलं. काहीच दिसत नव्हतं. यशोदामाई आणि गोपिका कृष्णाला शोधू लागल्या, पण कृष्ण मिळत नसल्यामुळे त्या रडायला लागल्या. तृणावर्त कृष्णाला घेऊन आकाशात उंच, खूप उंच गेले, पण कृष्ण अचानक खूप जड वाटू लागले, जणू काही एक मोठा डोंगर. राक्षस घाबरला. त्याने कृष्णाला खांद्यावरून फेकण्याचा प्रयत्न केला, पण कृष्ण त्यांना त्याच्या मानेला घट्ट पकडून बसले. कृष्ण अजून जड वाटू लागले. शेवटी तृणावर्त कोसळला. धडाम. तो जमिनीवर जोरात आपटला आणि संपला. गोपिका पळत आल्या आणि काय पाहता तर कृष्ण आनंदाने राक्षसाच्या मोठ्या शरीरावर बसून खेळत होते. त्यांनी कृष्णाला उचलून प्रेमाने मिठी मारली. अशा प्रकारे कृष्णाने तृणावर्ताचा वध केला. जय श्री कृष्णा.